आता सायंकाळचे 6:30 वाजलेत. असं असताना मंचरच्या नगरपंचायतीचा प्रचार आटोपता घेण्याची वेळ आलेली आहे, कारण इथं बिबट्याची दहशत आहे. राजकीय विरोधकांमध्ये एकमेकांमध्ये जितकी दहशत नाही आहे तितकी बिबट्याची इथं दहशत आहे. आणि याचं उत्तर आपल्याला इथं मिळतं. हे आपण कुत्रं बघतोय आणि त्याच्या गळ्यामध्ये टोकदार खिळ्यांचा पट्टा घातलेला आहे. याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की या परिसरात किती दहशत आहे. काय अंधार पडला की खरं तर प्रचाराला वेग येत असतो. तुमचा आटोपता प्रचार होतोय, काय कारण आहे? नाही, दिवस खरं तर कमी राहिलेत, पण इथं विरोधकांची भीती नाही वाटत, पण बिबट्याची भीती वाटते. सर्वसामान्य नागरिकही बिबट्याच्या भीतीने, कारण जे मागे काही दिवसाचे हल्ले झालेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही 6-6:30 नंतर अंधारानंतर कुणी बाहेर दिसत नाही, त्यामुळे प्रचार ऑटोमॅटिकली आटोपता घ्यावा लागतो. खूप धावपळ होतीये, कारण आता मी बघत होतो की या सगळ्या जंगल परिसरामध्ये तुम्ही धावपळीत प्रचार करताय. हो, नक्कीच. कारण का दिवसा लोक बाहेर असतात आणि रात्रीचं बिबट्याच्या भीतीने लोक घरात दार बंद करून बसतात. म्हणजे अंधार पडायच्या आधी तुम्हाला मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान आहे. हो, नक्कीच. कारण का सर्वांना भीती खूप आहे, त्याच्यामुळं आम्हाला दिवस फार कमी राहिलेत आणि मतदार राजा हा नेहमी बिबट्याच्या भीतीने 6च्या आत घरात आहे. त्याच्यामुळे आम्हाला प्रचार हा आटोपता घ्यावा लागतोय. बरोबर. केवळ प्रचार आटोपता घेणं हेच आव्हान नसेल तुमच्यासमोर, कारण मतदार हा भागातला जो आहे, मंचर शहरातल्या बाहेरच्या भागातला, तो प्रश्न पण हाच विचारतोय तुम्हाला सगळं? हो, 100%. कारण ग्रामीण भागातलं जनता दिवसभर शेतात असते. 6 नंतर त्यालाही स्वतःच्या जीवाची भीती वाटते आणि त्यामुळं सर्वसामान्यांना पण स्वतःच्या जीवाची भीती असल्यामुळे प्रचारात ना मतदार राजा बाहेर आहे, ना उमेदवाराचे कार्यकर्ते. शेवटी कार्यकर्त्याचा जीव पण महत्वाचा असतो. म्हणजे कार्यकर्ते काय सांगतायत तुम्हाला रात्रीच्या वेळेत या अशा जिथं जंगलचा परिसर आहे तिथं येतायत का फॉरेस्टच्या एरियामध्ये? नाही, तुम्ही जर दिवसाची कार्यकर्त्यांची संख्या आणि संध्याकाळची जर संख्या पाहिली तर ऑटोमॅटिकली घट झालेली दिसते. कार्यकर्ता स्वतःहून थोडासा जीवाला घाबरून थोडा प्रचारातून अलिप्त होतो. काय आव्हान आहे मग या परिसरातल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि कशी धावपळ करता मग? नाही, आता एक सोशल मीडिया आहे आणि दिवसाच्या वेळेत शेतात जाऊन जितक्या शेतकरी वर्गाला भेटता येईल तेवढं भेटण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही बिबट्याची दहशत आहे आणि याच बिबट्याच्या दहशतीत मंचर नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. परंतु या सगळ्या उमेदवारांसमोर आव्हान आहे, कारण या मतदारांपर्यंत पोहोचलं तरच आपण निवडून येऊ शकतो. म्हणून रात्र होण्याआधीच हे सगळे उमेदवार जे आहेत ते या भागातल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. परंतु प्रश्न ते मतदार तोच विचारतायत की बिबट्यामुक्त परिसर कधी होणार? निवडणूक आयोगानं रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा दिली असली तरी उत्तर पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात मात्र हा प्रचार रात्रीचा अंधार पडला की आटोपता घ्यावा लागतो. कारण बिबट्या कुठं दबा धरून बसला असेल आणि कसा हल्ला करेल याची कुणालाच कल्पना नसते आणि यामध्ये जीव महत्त्वाचा असतो. त्यामुळं उमेदवारांचीही चांगलीच धांदल उडत आहे. आत्ता आपल्यासोबत आणखी एक उमेदवार आहेत. ताई, काय नेमक्या अडचणी येत आहेत अंधार पडल्यानंतर प्रचार करताना? मी मोनिका सुनील बानखिले, राष्ट्रवादी भाजप युतीची नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार आहे. प्रचाराच्या दरम्यान खूप अडचणी येत आहेत बिबट्यामुळे. जाधवमळा असेल, शितकल वस्ती, मोरडेवाडी, भेकेमळा या ठिकाणी सगळे संध्याकाळचे म्हणतात की येऊच नका आमच्या इथं, बिबट्या आहे म्हणून. आणि सकाळी दुपारी गेले की बायका शेतात असतात, त्यामुळे त्या भेटतच नाहीत आम्हाला. मग आम्हाला काय करावे ते कळत नाहीये. बिबट्याचं खूपच मोठा गंभीर प्रश्न आहे. ते हा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारत असतील? हो, विचारतात ना, तुम्ही झाल्यावर नगर अध्यक्ष झाल्यावर काय करणार तुम्ही? तर आम्ही सांगतो त्यांना यंत्रणा राबवू म्हणून, सेन्सरसह CCTV कॅमेरे बसवू, परत सावधगिरीच्या नाही का सायरन वाजन असं करू, म्हणजे म्हातारी माणसाने मुलांना ते आतमध्ये पटकन जाता येईल असं आम्ही सांगतोय. आणि जे आव्हान आहेत, आता जे मतदार तुम्ही म्हणताय की दिवसा गेलं तरी भेटत नाही आणि रात्री तुम्ही जाऊ शकत नाही, मग त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय तुम्हाला करण्याची गरज पडते?
खूप सकाळी सकाळीच आम्ही जातो. ते शेतात जायच्या आधीच आम्ही 9-10 वाजेपर्यंतच त्यांच्या भेटीगाठी घेतोय. आणि तुमच्यासोबत आम्ही बघतोय तुम्ही पण त्यांच्यासोबत जात नाही, कारण प्रचार करायचं म्हणलं तर सोबत समर्थक या ठिकाणी लागत असतात. तुम्हीही जात नाही मग त्यांच्यासोबत अशा भागात? हो सर, कारण काय होतं संध्याकाळी 6 नंतर सगळीकडे अंधार झालेला असतो आणि बरीचशी घरं जी आहेत ना, तर आता मी स्वतःच एका ठिकाणी राहते, बाजूला सगळा ऊस आहे, एकच घर आहे, मग त्या ठिकाणी जाऊ शकत नाही किंवा हे लोक येऊ शकत नाही, आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण होता होईल त्यांना ते सकाळी आमच्यापर्यंत येतात आणि जे काही आहे त्यांचं ते सांगून जातात. पण भीती काय असते मनामध्ये अशा ठिकाणी प्रचाराला जाताना? बिबट्या दबा धरून बसलेला असतो सर. मग काय होतं असं वाटतं की सगळे लोक आलेले आहेत आणि बिबट्या कधी कोणत्याही वेळी येऊ शकतो हे काही सांगून येणार नाही आपल्याला. त्यामुळे मग ती जी दहशत पसरलेली आहे आता आंबेगाव तालुक्यामध्ये तरी, त्यामुळे ती सगळ्यांच्या मनामध्ये कायम आहे. दरवाजे सगळेजण संध्याकाळी 6च्या नंतर लावूनच घेतात, कुणीही उघडत नाही. म्हणजे मतदारच दार उघडत नाहीत तुम्ही हो गेल्यानंतर? सर, हो. जीव महत्वाचा आहे मावशी, प्रचार करत असलो तरी. 2 मिनिटं. मतदार दार उघडतात, प्रेमाने सांगतात की आता इथून तुम्ही निघून जा, बिबट्याचं वेळ झालेली आहे की लवकर घरी जा म्हणून. हा. म्हणजे निवडणुका पुढे परत येतील, जीव महत्वाचा आहे. हा, मतदार आमच्याशी प्रेमाने सांगतात. हा हा. बरोबर. मावशी म्हणजे प्रचार करताना ह्या अडचणी येत आहेत, जीव महत्वाचाच आहे, म्हणजे काय भीती असते? वाघाचीच भीती असते ना. जीव महत्वाचाच आहे ना जास्तीचा. वयस्कर असू, तरुण असू, कसं असू तरी जास्तीच्या जीवाचं जिला त्याला भीती आहेच ना. बरोबर. त्यामुळं मग लवकर पळ काढतात ना. तर ही ग्रामीण भागातली परिस्थिती आहे, हे धक्कादायक वास्तव आहे. उमेदवार जे आहेत ते रात्री अंधार पडल्यानंतर मतदारांपर्यंत पोहोचतायत, मतदार घराचं दार उघडतायत आणि प्रेमानं घरी जायला सांगतायत, कारण बिबट्या येण्याची वेळ झालेली असते. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्व पक्षीयांकडून सभा घेण्यासाठी दिवसाच प्राधान्य दिलं जात आहे, कारण इथं बिबट्याची दहशत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, यांनी मंचरमध्ये दिवसाच सभा घेतल्या. त्यामुळं सभांना अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. रात्री सभा घेतल्यानंतर काय चित्र असतं हे आपण जाणून घेणार आहोत. आता आपल्यासोबत शिंदे गटाचे आमदार शरद दादा सोनवणे. दादा, रात्री सभा घेणं आणि दिवसा सभा घेणं काय फरक जाणवतो? कारण बिबट्याची दहशत तर नक्कीच आहे, परिणाम या सभांवरती होतो. शिंदे साहेब हे अतिशय लोकप्रिय नेते आहेत. सभेमध्ये फरक नाही, परंतु आमच्याकडे बिबट्याची दहशत जास्त आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे आम्ही सकाळी 6च्या पुढे 7च्या पुढे घराच्या बाहेर आमची मंडळी शेतकरी पडत नाही. त्यामुळे वातावरणाची आणि परिस्थितीचा अंदाज या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही दिवसा सभा त्या ठिकाणी मागितलेल्या आहेत. कारण शेवटी आता आज सुद्धा आम्ही त्या सभा करतोय आणि हिवरे या ठिकाणी नांदगावला आता 13 शेळ्या 4 वाघांनी झाले. अशी परिस्थिती आता आहे, परंतु त्याच्यावर पुढच्या 6 महिन्यामध्ये कायमचा बंदोबस्त करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा यांनी त्या ठिकाणी महत्वाची बैठक मागच्या आठवड्यात केली आणि रेस्क्यू सेंटर मोठ्या प्रमाणामध्ये उभारायचं काम आदरणीय चालू करतायत. खालच्या कमिटीमध्ये हा निर्णय केलेला आहे. त्यामुळे दहशतीमुळे सभा संध्याकाळी घेणं अशक्य आहे. ही गोष्ट आपली तेवढीच खरी आहे. अतिशय आपत्कालीन परिस्थिती आहे, परंतु त्यामुळेच मतदार असतील ते सुद्धा तोच मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतायत. तुम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडे जाल त्यावेळेला की बिबट्याचा बंदोबस्त या ठिकाणी लावा. कार्यकर्ते सुद्धा रात्री फिरायला या ठिकाणी थोडीशी भीती त्यांच्यामध्ये आहे आणि ह्या समस्या तुमच्या समोर आहेत. खरं तर बिबट आता राज्याच्या राज्य आपण घोषित केलं पाहिजे आणि बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा असं प्रत्येक मतदाराचं आता सुद्धा म्हणणं आहे आणि त्यासाठी शासन अतिशय दमदार पाऊल उचललेलं आहे. मला खात्री आहे की हा बिबटमुक्त महाराष्ट्र केल्याशिवाय शासन शांत राहणार नाही. त्यामुळेच बिबटमुक्त महाराष्ट्र हा मुद्दा या उत्तर पुणे जिल्ह्यात प्रचाराच्या केंद्रस्थानी पण दिसतोय. 100% आता माझं जे भाषण होणार आहे आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेबांचं, त्याच्यामध्ये हाच आमचा नारा असतो की बिबटमुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे. बिबटमुक्त महाराष्ट्र करायचा आहे, परंतु ज्या सभा या ठिकाणी घेतल्या जात आहेत त्या सभा दिवसा घेण्याची वेळ आलेली आहे, कारण बिबट्याचं सावट या प्रचारांवरती आहे, बिबट्याची दहशत इथल्या मतदारांमध्ये आहे. त्यामुळं या उत्तर पुणे जिल्ह्यात सगळ्या सभा दिवसा होत आहेत.
उत्तर पुणे जिल्ह्यात जिथं निवडणुका सुरू आहेत तिथं शहरी आणि ग्रामीण असा भाग आहे आणि जिथं ग्रामीण भाग आहे तिथं अशी शेती आपल्याला पाहायला मिळते आणि मग अंधार पडला की या भागामध्ये उमेदवार स्वतः येत नाहीत, परंतु मग अशा गाड्या तिथं पाठवल्या जातात आणि तिथं प्रचार केला जातो. आत्ता आपल्यासोबत इथले मतदार आहेत जे अतिशय भयभीत आहेत कारण इथं बिबट्याची दहशत आहे. काय उमेदवार येतात का तुमच्याकडं आणि कुठल्या वेळेत येतात? उमेदवार सर येतात पण ते सकाळच्या वेळेसच येतात. ते संध्याकाळच्या टायमिंगला उमेदवार यायला येतात पण आपल्याकडे बिबट्याचा आवार इतका वाढला आहे की 6च्या नंतर उमेदवार यायला घाबरतोय लोक. मग त्यांना सांगता का नाही तुम्ही की आम्ही रात्री इथं कसं राहतो, तुम्ही एकदा येऊन बघा, असं काय बोलता का नाही? आम्ही त्यांना सांगितलं सरकारने याच्यावर काहीतरी धोरण केलं पाहिजे. बिबट्यांचा वापर वाढलाय आपल्याकडं, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेतात काम करायचं म्हटलं तरी भयभीत होऊन करावं लागतंय. लहान मुलांना खेळता सुद्धा येत नाही का तर घरातले मोठी माणसं म्हणतात की बिबट्या येईन बिबट्या येईन, त्यामुळे आम्हाला त्या मुलांना सुद्धा खेळून देता येत नाही. काय दहशत आहे इथं बिबट्याची? आम्हाला संध्याकाळी कुठेही परिसरात फिरता येत नाही आणि उमेदवार यायला खूप घाबरतात. आम्ही पण मळ्यात जाऊ शकत नाही 6च्या नंतर, घराच्या बाहेर पण पडू शकत नाही का तर बिबट्या कधी पण बाहेर येऊ शकतो. ऊसाची शेती वाढली आहे तर सरकारने त्याचा विचार करावा. काय उमेदवारांना सांगताय का तुम्ही? तुम्हाला प्रश्न विचारतायत का उमेदवार की काय पाहिजे तुम्हाला? काय पाहिजेत पण काही सुविधा करते नाहीत. हा. आणि बिबट्याच्या इकडे पराशी जनावरांना खादट बिदट आणायला बिनायला फार सगळ्याला भीती वाटती. जनावर सुद्धा अशी बाहेर राहून देती नाहीत बिबटे. लहान थोर जनावर असतात डायरेक्ट हल्ला करतात. मग उमेदवारांना सांगता का तुम्ही की बिबट्यांचा बंदोबस्त करा म्हणून? सांगतो पण कुणी काही करीतच नाही. इथं काही तरुण सुद्धा आहेत, तरुणी सुद्धा आहेत. काय तुम्हाला प्रश्न असतात या बिबट्याच्या अनुषंगाने? आमचं एकच म्हणणं आहे, इथे बिबट्याचं प्रमाण तीव्र प्रमाणामध्ये आहे ना, तर त्यामध्ये जो उमेदवार आम्ही निवडून देऊ त्या उमेदवाराने सुद्धा इथं म्हणजे जे बिबट्याची जास्त तीव्र प्रमाणात झालेले आहे ना, तर तिथे पिंजरे लावावा. त्याच्या अतिशय प्रमाण वाढलेलं आहे ते कमी करावा. एवढंच. अंधारात येत आहेत का उमेदवार? तुमच्यापर्यंत पोहोचतायत का प्रचार करायला? प्रचार करायला संध्याकाळचा येत नाही त्यांना, त्यामध्ये सकाळचा प्रचार करतात ते. तर त्यांनी म्हणजे जे आता तीव्र प्रमाणात वाढलेले आहे ते बिबट्यांचं प्रमाण, तर त्यांनी काय म्हणतात ते, तुम्ही त्यांना जाणीव करून देताय की तुम्ही कसं भयभीत होऊन इथं रात्री राहत असता, जीव मुठीत घेऊन या ठिकाणी जगताय? हो, इथं लहान मुलं पण भरपूर असतात, इथं खेळतात ते. त्यांच्यावर पण लक्ष द्यायला लागतात दरवेळेस. त्यासाठी त्यांना म्हणजे आम्ही सांगतो की बाहेर जाऊ नका, इथं बिबट्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तर हे महिला झाल्या. आता इथं काही ज्येष्ठ मंडळी आहे, आपण त्यांच्याशीही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण ही ज्येष्ठ मंडळी यांनी अनेक पावसाळे पाहिलेले आहेत, त्यांना बराच अनुभव सुद्धा या ठिकाणी असतो. बाबा, काय निवडणुका चालू आहेत, अंधार पडल्यावर खरं तर प्रचाराला जोर चढतो, इथं काय थंडावलाय प्रचार? अंधार चालू झाला का इथं उमेदवार यायलाच मागते नाही, ते स्वतःच्या जीवाला घाबरतात. आणि त्यामुळं ती माणसं आहेत ना 7:30-8 वाजले का घरी आरामशीर जातात आणि 9च्या पुढे इथं बिबट्यांचा इतका त्रास होतो का लहान पोरं, मोठी माणसं, म्हातारी माणसं या लोकांना कडी लावूनच आम्हाला घरात बसावं लागतं. तर त्यासाठी तुम्ही जो उमेदवार येईल ना निवडून त्यांनी पहिला बिबट्याचा बंदोबस्त करावा. ते बिबट्यांचं बंदोबस्त करू म्हटले होते, गुजरातला नेऊ म्हटले होते, काय मग नेलेत का? पुढे नेले, गुजरातला पुढे नेले ते म्हणतात. हा, तिथून धरलं का ते तिकडं गावात सोडले, आळे पाट्याला नेऊन सोडायचं, आळे पाट्या तिकडं पारनेरला नेऊन सोडायचं. आता आज अजित पवार म्हणाले, सभाजी झाली, म्हणले 50च बिबटे पाठवू शकतो आता गुजरातला. मग बाकीच्यांचं काय? आता 1250 बिबटे आहेत. प्रत्येक 6 महिन्याला त्यांची येण होते, त्याच्यात कमीत कमी 3 ते 4 बिबटे तयार होतात. आता एका जोडप्याला 3 ते 4 बिबटे तयार झाले तर आपल्या भागामध्ये जवळजवळ 50-50 बिबटे असतील एवढ्या एरियात. इथं तो वर्षाला किती तयार होतात. आणि आता काय विचार करून मतदान करणार आहे तुम्ही? जर रात्रीच जर तुमच्याकडे उमेदवार फिरकत नसतील, जो उमेदवार आहे ना त्यांनी जर बिबट्याचा बंदोबस्त व्यवस्थित जर केला तर त्यालाच आम्ही मतदान देणार. आणि काय बाबा तुमचे काय म्हणणं आहे? माझे तेच मत आहे, बिबट्याचा बंदोबस्त नाही केला तर कोणाला मत आम्ही देणार नाही. हेच आमचं. अनेकांचा गेला इथं.
जीव आता काय सांगणार तुम्हाला, आता आपल्या आम्हाला जवळच दिवसा दिसत आहे. 10-15 किलोमीटरच्या अंतरावर पोरं नेली, म्हातारा माणूस नेला, एक लेडीज नेली. आता तुम्ही बिबट्यांना जीव लावता का माणसांना तुम्ही त्रास देण्यासाठी बिबट्या आणलेत? काय बरोबर, कशासाठी? बिबट्या जगवायचा की माणूस हा, जगवायचा? माणूस जगवायचा. बिबटे जगवता का माणसाला जगवता? तुम्हाला जर माणसं जर जगवायची नसेल तर आम्ही मतदान करायला मोकळा नाही. तर बिबट्यानं या परिसरामध्ये अनेकांच्या नरडीचा घोट घेतलाय. त्यानंतर भयभीत झालेल्या या सगळ्या ग्रामस्थांनी अर्थात मतदारांनी दिवसभर रास्ता रोको सुद्धा केला. त्यानंतर जागे झालेल्या सरकारनं या बिबट्यांना, नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालण्याचं आश्वासन दिलं. इतकंच नव्हे तर इथले बिबटे गुजरातला स्थलांतरित करू, वेळ पडल्यास या बिबट्यांची नसबंदी करू, अशी आश्वासनही या ठिकाणी दिली. मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी काही होताना दिसत नाहीये. त्यामुळंच उत्तर पुणे भागातल्या निवडणुकांच्या प्रचारात हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. आणि याच प्रचारादरम्यान हे भयान वास्तव एबीपी माझानं समोर आणलंय. अपेक्षा आहे की सरकार जागं होईल आणि हा परिसर बिबटमुक्त करेल. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मंचर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.